जय श्रीकृष्ण, दंड प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सामध्ये आम्लपित्त, हायपर ॲसिडिटी सर्वात महाभयंकर आजार, ज्याच्यामुळे आपलं पचन, पाचन आणि पोषण सर्व बिघडतं. मुखद्वारापासून गुदद्वारापर्यंत आपला सर्व अन्ननलिकेचा जो मार्ग आहे हा सर्व जखमांनी भरून येतो. हो, अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? तर बघा, सर्वात प्रथम योगशास्त्रामध्ये याचं समाधान काय ते आपण बघू. योगशास्त्रामध्ये कपालभाती प्राणायाम हळूहळू करणे, हो, त्यानंतर चंद्रभेदी प्राणायाम, शीतली प्राणायाम आणि शीतकारी प्राणायाम हे व्यवस्थित करणे. त्याबरोबर आयुर्वेदामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सर्वकल्पकवात आणि ज्येष्ठ मध म्हणजे मुलेठी वात समप्रमाणामध्ये घ्यायचा. समजा 100 ग्राम घेतला तर दोन्ही एकत्र करा, त्याच्यातला 1 ते 2 चमचे औषध 1 ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याला उकळवा, चहासारखं गाळा आणि पिऊन घ्या. हीच प्रक्रिया दुपारी बी करायची, हीच प्रक्रिया संध्याकाळी बी करायची. 3-4 वेळेस तुम्ही घेऊ शकता. त्याच्याबरोबर ॲसिडोग्रीट नावाची ही गोळी आहे बघा. ह्या 2-2 गोळ्या ज्या आहेत रिकाम्या पोटी तुम्ही घ्यायच्या आणि साधारणतः जेवण झाल्यानंतर ही लिवामृतवटी, ही लौकी घनवटी, ह्या 2-2 गोळ्या काही खाल्ल्याच्या नंतर घ्यायच्या. तसंही खाल्लेलं काही पचतच नाही, व्यवस्थित घ्यायचं काहीतरी खाल्ल्यानंतर. आणि रात्री झोपताना हरितकी चूर्ण घ्यायचं, हे हरितकी. हो, आता प्राकृतिक उपचार सांगण्याचा प्रयत्न. प्राकृतिक उपचारामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? दररोज रात्री झोपताना उजव्या कुशीवरती झोपणे हा एक पर्याय आहे. आणि त्यानंतर भोपळ्याचा रस सर्वात श्रेष्ठ आहे. गव्हाचा तृणरस याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. भोपळ्याचा रस, गव्हाचा तृणरस हे तुम्ही व्यवस्थित घ्या. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.